लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सोमवार 29 सप्टेंबर नवरात्रीचा 8वा दिवस लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली। ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा 2 महिन्यांचे 15वा आणि 16वा हप्ता त्या ठिकाणी 3000 रुपये सोडणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या अशा सर्व मोठमोठ्या बँकेमध्ये आता सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला दुपारी 4 वाजल्यापासून येणार असल्याची मोठी अपडेट आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। जवळजवळ 3700 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल विकास खात्याला आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं खातं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार 29 सप्टेंबर बहिणींचा 8वा त्या ठिकाणी नवरात्रीचा दिवस आहे, गोड होणार असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे, कोणत्या अटी व नियमानुसार हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे, हे आत्ताच तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिली। आता तुम्हाला आठवतंय का बघा, गेल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी काही ठिकाणी केवायसी बद्दल महत्त्वाचे नियम या ठिकाणी बदलण्यात आलेत। काहींनी केवायसी केल्या, काहींनी केवायसी केलेली सुद्धा नाही। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले तुम्ही केवायसी करा अगर न करा, तुम्हाला आता सोमवार 29 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4 वाजता या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नेमकं तुम्हाला आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येणार आहेत, कारण सोमवारी 8वा दिवस आहे, लक्षात ठेवा, नवरात्रीचा, आणि या ठिकाणी गोड होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना कोणकोणत्या बहिणींना हे पैसे त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 4 नंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत, नक्की बघा। लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली की तुम्हाला 3000 रुपये नवरात्रीचा 8वा दिवस त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना केवायसी करताना काही नियमानुसार तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे पैसे सोडण्यात येणार आहेत। कारण यामध्ये पूर्वी सुद्धा हप्ता येऊ लागल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही हे नियमावली लावण्यात आल्या, सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता सोडण्यासाठी नियम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले। त्याचं कारण सुद्धा आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना नियम त्या ठिकाणी लावणार नव्हतो, कोणालाही त्या ठिकाणी अपात्र करणार नव्हतो। परंतु या संधीचा फायदा घेऊन आता त्या ठिकाणी पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत। त्यामुळे आमच्या तिजोरीवर मोठा ताण बसत आहे। त्यामुळे या पुरुषांना बाहेर काढण्यासाठी आता लाडक्या बहिणींना काही नियमानुसारच आता त्या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोमवारी 29 सप्टेंबर रोजी आता दुपारी 4 वाजल्यापासून 3000 रुपये या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार असल्याची आता या ठिकाणी महत्त्वाची अपडेट एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता कोणत्या नियमानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे याची अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे। काही नियम आलेत, काही अटी आलेत आणि या नियमानुसारच आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्हाला पैसे सोडण्यात आले सांगितले। आता बघा, त्या ठिकाणी पहिला नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय, तो म्हणजे आधार कार्ड महिलांचं चेक केलं जाणार आहे। कारण त्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असतं आणि बँकेच्या खात्याला लिंक असल्याशिवाय पैसेच बँकेमध्ये येत नसतात। त्यामुळे पुरुष हप्ता येऊ लागलेत, या पुरुषांना आता हा हप्ता बंद करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांची आधार कार्ड त्या ठिकाणी तपासणी करून आता त्या ठिकाणी 3000 रुपये सोमवार 29 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी दुपारी 4 वाजल्यापासून बँकेत सोडण्यात येणार आहेत। मग आधार कार्डवरील काय नियम त्या ठिकाणी आता लावलेत, रेशन कार्डावरील काय नियम लावलेत, उत्पन्नाच्या दाखल्याविषयी काय नियम लावलेत, नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या बहिणींना हे पैसे आता त्या ठिकाणी नवरात्रीचा 8वा दिवस सोमवारी 29 सप्टेंबर रोजी येणार आहेत, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। मंत्रिमंडळाची बैठक आताच पार पडल्या, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना आता सोमवारी 29 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी पैशांचं वितरण करा असं त्या ठिकाणी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। आता जवळजवळ 12 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये सोमवारी सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 3700 कोटी रुपयांचा
रुपयांचा चेक महिला व बाल विकास खात्याला दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता तुम्हाला आठवतंय का बघा, पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली लाडकी बहीण योजनेची त्यावेळी 1,20,00,000 लाडक्या बहिणी पात्र होत्या, परंतु आता फक्त 65 लाखच लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे जवळपास निम्म्या लाडक्या बहिणी आता वगळण्यात आलेत। काही जणांचं उत्पन्न वाढले, काही जणांचं रेशन कार्ड त्या ठिकाणी पिवळं केशरी नाही, तसेच काही जण शासकीय त्या ठिकाणी नोकरीत असताना सुद्धा लाभ घेतले होत्या। त्यामुळे अशा सर्व त्या ठिकाणी आता महिलांना वगळून आता फक्त ठराविक गोरगरीब आणि गरजू महिलांनाच आता या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या घरामध्ये आता दोघी सोडून जास्त जण लाभ घेतले आहेत अशा लाडक्या बहिणींना या आता योजनेतून कायमचं वगळण्यात आलं आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की 2 जणांच्या वरती लाडक्या बहिणींनो तुम्ही लाभ घेऊ नका, परंतु एकाच घरातील 4 जण 5 जण लाभ घेऊ लागले होते। त्यामुळे अशा महिलांना वगळून फक्त काही ठराविकच महिलांना आता या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सोमवारी दुपारी 4 नंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 मेसेज येणार आहेत। एक मेसेज सप्टेंबरचा 1500चा आणि एक मेसेज ऑक्टोबरच्या 1500 रुपयाचा। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना वगळून आणि कोणाला मिळणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता सोमवारी 29 सप्टेंबरला त्या ठिकाणी दुपारी 4 वाजता पैशांचं वितरण करण्यासाठी 3,700 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल विकास खात्याला दिला आहे। लाडक्या बहिणींना सोमवारचा म्हणजे सोन्याचा दिवस आता, कारण 8वा त्या ठिकाणी दिवस आहे। नवरात्रीचा 8वा दिवस अखेर गोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, आता ज्या महिला 2 पेक्षा जास्त घरातील लाभ घेतात त्यांना हप्ता बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं आधार कार्ड चेक केलं जाणार आहे। आता का चेक केलं जाणार आहे, कारण या आधार कार्ड खोटी आधार कार्ड काढून त्या ठिकाणी 14,000 पेक्षा पुरुषांनी लाभ घेतल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांना आता समजलंय। त्यामुळे पुरुषांसाठी ही योजना नाही, फक्त गोरगरीब आणि लाडक्या बहिणींसाठी ही योजना काढल्या। त्यामुळे सरकारला 250 कोटींच्या वरती आता फटका बसला आहे, सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आता या पुरुषांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी आधार कार्डची तुमची चौकशी करण्यात येणार आहे। म्हणजे आधार कार्ड म्हणजे काय, आधार कार्डवरील पत्ता, तुमचं नाव, जन्मतारीख व्यवस्थित असेल त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे सोडण्यात येणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला सांगणारच आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम आलाय तो म्हणजे केवायसी बद्दल। आता बघा या ठिकाणी केवायसी केल्यावर पैसे त्या ठिकाणी येणार का केवायसी न करायच्या आधी पैसे येणार, याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही, परंतु जरी तुम्ही केवायसी केलेली नसेल तरी सुद्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3,000 रुपये सोमवारी 29 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4 वाजल्यापासून वितरण या ठिकाणी या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले 3,700 कोटींचा चेक महिला व बाल विकास खात्याला दिल्यामुळे आता त्यांना सांगितलं आहे की आता पटकन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता एकतर नवरात्र संपत आली, उशीर झाला, आपल्याकडे पैसे नव्हते, परंतु केंद्र सरकारकडून आता त्या ठिकाणी निधी मागवून घेतलाय आणि अर्जंट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही या ठिकाणी तयार राहायचं आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आता बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता घेतला होता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे या लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत। बघा पहिला जिल्हा सांगितला रायगड, या रायगड जिल्ह्यामध्ये जर महिलांची संख्या पाहायला गेली तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाभ कोणत्या बहिणींना मिळणार आहे तर 2,86,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी पात्र ठरल्याची आता अपात्र यादी आणि पात्र यादी 2 याद्या सांगण्यात आलेत। आता रायगड जिल्ह्यामध्ये 3 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी होत्या, परंतु 2,86,000 लाडक्या बहिणी आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासाठी लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी दुपारी 4 वाजता सोमवारी हे पैसे त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची आता अपडेट समोर आली आहे। त्यामुळे पहिला जिल्हा सांगितला रायगड, आता टोटल तुम्हाला 12 जिल्हे अजून सांगणार आहे, कारण या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचा आता ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। एकनाथ
एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या महिलांच्या खात्यावरती खरोखर पैसे सोडण्यात येत असतात, कारण अंतिम आदेश हा त्यांचाच असतो। आता बघा पुढचा जिल्हा कोणता आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा महत्त्वाचा आहे, तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 2 मेसेज तुम्हाला सोमवारी येणार आहेत। पहिला मेसेज सप्टेंबरच्या 1500 रुपयाचा, दुसरा मेसेज ऑक्टोबरच्या 1500 रुपयाचा। डबल मेसेज बहिणींना त्या ठिकाणी येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। परंतु यामध्ये सांगण्यात आले ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे आणि त्याचं झेरॉक्स त्यांनी आता बँकेच्या खात्याला तसेच त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना दिला आहे, त्यांनाच हा हप्ता त्या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्याच बहिणींना हे पैसे आता सप्टेंबर ऑक्टोबरचे मिळणार आहेत, कारण पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच बहिणींना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा आतमध्ये आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे लक्षात ठेवा, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण त्याच बहिणींना सोमवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यानंतर हे पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं मोठी अपडेट समोर आली आहे। आता 2 जिल्हे सांगितलेत, अजून 11 जिल्हे बाकी आहेत। या 11च्या 11 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 4 नंतर पैशांचं वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 3 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची लोकसंख्या जर पाहायला गेली तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी आता टोटल पहिल्यांदा राहत होत्या, पात्र होत्या त्या म्हणजे 2,50,000, परंतु 30,000 लाडक्या बहिणी आता यामधून वगळण्यात आलेत, अपात्र त्यांना करण्यात आले। फक्त आता सगळ्यात महत्त्वाचं उरलेल्या आता लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जर त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर त्यांना परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। अजून आता पुढच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे बघा। आता बघा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा सोमवार 29 सप्टेंबर नवरात्रीचा 8वा दिवस गोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते, कारण महिलांना 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अपात्र महिलांची संख्या या ठिकाणी वाढत असल्याचं पाहायला मिळते। महिला त्यामुळे आता नाराज आहेत, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी प्रामाणिकपणे घेत असाल, गोरगरीब त्या ठिकाणी लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला विनंती अर्ज त्या ठिकाणी आता करायचा आहे असं सांगितलंय। विनंती अर्ज कुठे मिळतो? पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, त्या ठिकाणी अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना विनंती अर्ज एक त्या ठिकाणी करायला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे त्या पण बहिणींना आता हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्याची जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर या ठिकाणी जवळजवळ 2,77,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 अधिक 1500 3,000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, कारण सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता निर्णय झालाय की सोमवारी आता 29 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा 8वा दिवस बहिणींचा गोड करायचा म्हणून दुपारी 4 वाजल्यापासून सोमवारी हे पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा सोमवारी 4 वाजता हे पैशांचं वितरण 3,000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पैसे पाठवतात तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येत असतात, त्यामुळे मुहूर्त लागलेला आहे, सोमवारी हे पैसे येणार आहेत। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यात जर विचार केला यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर 3 लाखाच्या वरती लाडक्या बहिणींची संख्या पहिला होती, परंतु 50,000च्या वरती लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। जवळपास 2.5 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता बघा अजून त्या ठिकाणी 8 ते 9 जिल्हे बाकी आहेत। तुमचा जिल्हा कोणता आहे बघा। आता बघा त्या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँकेच्या आता खात्याला आधार कार्ड जोडले का बघा, तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का बघा, तसेच मोठमोठ्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, तसेच सगळ्यात महत्त्वाची बँक पोस्टात सर्वात पहिल्यांदा हे 4 वाजता सोमवारी पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धुळे जिल्हा।
आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत होत्या, कारण एकतर आता फराळामुळे उपवासामुळे त्या ठिकाणी पैसे संपले होते। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी सोमवारी दुपारी 4 नंतर बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, मोठा जिल्हा आहे, यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे, तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलाय त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचा एकत्रित लाभ 3000 रुपये सोमवारी दुपारी 4 नंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केले का बघा, फक्त तुम्हाला 4 वाजेपर्यंत आता या जिल्ह्यामध्ये आता वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर 3,86,000 होत्या, परंतु वरल्या 86,000 लाडक्या बहिणी काही कारणाने अपात्र झालेत। काहींची सरकारी नोकरदारमध्ये असून सुद्धा लाभ घेतले होते, काहींचं उत्पन्न वाढले, काहींकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही आहे, त्यामुळे या लाडक्या बहिणींना हा हप्ता त्या ठिकाणी बंद करण्यात आलाय। लाभार्थी महिलांनाच या ठिकाणी हप्ता चालू ठेवण्यात आलाय। त्यानंतर अजून पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा, आता बघा सोमवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4 नंतर जे जिल्हे आता त्या ठिकाणी निवडण्यात आले त्या जिल्ह्यांची यादी बँकाकडे देण्यात आल्या। तर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणींनो तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता सोमवारी मुहूर्त लागल्याचं हे सुद्धा सांगितलंय। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा लाभ या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता देणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यात जर विचार केला लाडक्या बहिणींची संख्येची पाहायला गेली तर 2,20,000 लाडक्या बहिणी आता ऑगस्ट आणि त्या ठिकाणी ऑगस्ट जुलै महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या। त्यांना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची देखील टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी त्या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टा स्टेट बँक ऑफ इंडिया या सर्व बँकेमध्ये आता पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे अकोला जिल्हा। आता अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्या सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे का, तुमच्या जिल्ह्यांची लिस्ट आहे का बघा। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय, तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर यामध्ये पुरुषांनी जास्तीत जास्त लाभ घेतल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले पुरुषांनी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये लाभ घेतला असेल तर पटकन तुम्ही फोन करून आम्हाला कळवा किंवा लाडकी बहीण योजना आता त्या ठिकाणी वेबसाईटवर मेसेज करा किंवा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार करा, कारण गरीब बहिणींचा लाभ हे पुरुष खाऊ लागलेत। त्यामुळे जर तुम्ही आता या त्या ठिकाणी महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी आता देणार आहेत तर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर लाडक्या बहिणींची संख्या 2,86,000 होत्या, पण लाडक्या बहिणींची आता वगळून 2,50,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचा लाभ या ठिकाणी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।